तुम्ही काय बनवणार आहात? पंचखाद्याचा लाडू. पंचखाद्याचा लाडू हा कुठे शिकलात तुम्ही? नॉर्मली पंचखाद्य म्हणजे खवा, खारीक, खोबरं, खसखस आणि खडीसाखर हे पदार्थ आपण देवाला प्रसादामध्ये कायम मांडतोच. मग ते सगळे वेगळे वेगळे मांडण्यापेक्षा त्याचा एक एकत्र लाडू करावा शॉर्टकट अशी कल्पना. आणि तसे थोडे क्रिएटिव्ह इनपुट सासूबाईंकडनंच आहेत. ओके. आता साहित्य सांगता मला काय काय? खोबरं, ओलं खोबरं आहे खवून घेतलेलं, खारकेची पूड, खवा, थोडंसं दूध, साजूक तूप, साखर, खडीसाखरेच्या ऐवजी साखर, बदामाचे काप, बेदाणे, काजूचे काप, भाजलेली खसखस आणि वेलदोड्याची पूड. आपण साहित्य तर बघले, कृतीकडे जाऊया. काय करायचं मला सांगा. आधी सारण करून घेऊ. सारण करून घ्या. ओके. साधारण 1 वाटी खोवलेलं खोबरं, 4 चमचे साखर. ओके. ती फिरते बघ. बरं मला सांग, स्वयंपाकघरात तू कधी काय केलंस का, किंवा तुम्ही परवानगी दिली का त्याला काही करायला? करतो मी मध्ये मध्ये. काय करतो उदाहरणार्थ? म्हणजे फार बेसिक पदार्थ, कधी कधी मसाले भात, चहा, दूध. शाबाश. आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार. हो. काय पाहिजे? अर्धी वाटी दूध, साधारणपणे आपला एक प्रश्न विचारायचा वाटतो तो असा की लग्न ठरलं म्हणजे तुमचं कॉलेज वेगळं, त्यांचं कॉलेज वेगळं, पण त्या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचं एकत्र ओळख झाली. मग त्यानंतर सासूबाई कशी असावी? सासूबाईंकडून अपेक्षा? सासूबाई समजूतदार असाव्या, समजून घेणाऱ्या असाव्या, जिथे पाहिजे तेव्हा सपोर्ट करावा, जेव्हा हवं त्या वेळेला स्पेस द्यावी, अशा असाव्या. आणि त्या अगदी तशा आहेत. ओके. आणि नोकरी करायची हे पहिल्यांदाच ठरलं होतं? हो, म्हणजे दॅट वॉज फायनलाइज्ड. काही ना काहीतरी करायचं हे नक्की. ठीक आहे. आपलं आता सारण होत आलेलं आहे ना, आता ते आपल्याला थंड करून घ्यावं लागेल. हो, राईट. हे तांबूस झालं की सारण झालं. सारण तयार झालेलं आहे. आता आपण जरा हळूहळू पुढे जातोय, कारण कसं इथे कढई ठेवलेली आहे, पण त्या कढईत काय माहित नाही. ते कशासाठी ठेवली आपण? खव्याचं आता त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. ओके. साधारण पाव किलो खवा, पाव किलो खव्याला 3 चमचे साखर. ओके. आता हे आपलं झालंय ना? आता झालं. गॅस बंद करू? हो. ओके. तुम्हाला डिश लागेल? हो. हे काय थंड करायचं का? जरासं गार करून घ्यायचं. ओके. आता हे साधारण गार झालंय. तूप घ्या, नाहीतर हात भाजेल. हो. अजून थोडा 1 चमचा. ते साधारण मोदकासारखं सारण आतमध्ये दाबत दाबत. अच्छा. ओके. बंद करायचं. कुठे गेलं सारण? कुठे गेलं? आतमध्ये? मला वाटलं दिसलंच नाही. म्हटलं गेलं कुठे सारण. बस फर्स्ट क्लास झाले लाडू. आता ह्याच्यावर एक चक्की अशी लावली की विषय संपला. सजावटीसाठी सजावटीची एक चक्की. क्या बात आहे. की खायला सुरुवात. चलो आर्या. तुम्ही बघत राहू नका. तुम्हाला जर खायचं असेल ना तर तुम्हाला बनवावं लागेल, आणि बनवायचं असेल ना तर लिहून घ्यायला लागेल, लिहून घ्यायचं असेल तर पेन उचलायला लागेल, आणि मनाची तयारी करायला लागेल की आपल्याला आता हे लिहून घ्यायचं आहे. त्यामुळे आता लिहून घ्या साहित्य आणि कृती. पंचखाद्याचा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, खारीक पूड, खवा, दूध, साजूक तूप, साखर, बदामाचे तुकडे, बेदाणे, काजूचे तुकडे,
भाजलेली खसखस आणि वेलदोड्याची पूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये साखर, खारीक पूड, खसखस आणि अर्धी वाटी दूध घालून सारण वाफवून थंड करून घ्यावं. दुसऱ्या कढईमध्ये खवा खरपूस भाजून त्यामध्ये साखर एकजीव करून घ्यावी आणि हे मिश्रण थंड करून घ्यावं. हाताला तूप लावून खव्याच्या मिश्रणाची पारी करून घ्यावी आणि त्यामध्ये खोबऱ्याचं मिश्रण स्टफ करून लाडू तयार करावेत. वरून बदामाचे तुकडे आणि बेदाणे लावावेत. आम्ही